हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे ज्या ऑल ऑनगोइंग फार्मा कॅन्डिडेट साठी वॅकन्सीज आहेत. मित्रांनो, खूप सारे स्टुडंट मला कमेंटमध्ये कमेंट करतात किंवा व्हॉट्सअपला मेसेज पण करतात आणि विचारतात, सर की माझं बी फार्म झालेलं आहे आणि माझ्यासाठी कोणकोणत्या वॅकन्सी अवेलेबल आहेत, मी कोणता फॉर्म भरू शकतो. तर मित्रांनो, अशा सर्व क्वेश्चनचे जे आन्सर आहेत या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहेत. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की अशा कोणत्या परमनंट वॅकन्सीज आता सध्याला चालू आहेत, त्याच्यासाठी तुम्ही मित्रांनो आज लगेचच ऍप्लिकेशन फॉर्म फिल करू शकता. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ज्या काही वॅकन्सी डिस्कस करणार आहेत, तर मित्रांनो हे सर्व गव्हर्नमेंटच्या परमनंट वॅकन्सी असणार आहेत. याच्यामध्ये आपण कुठलीही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची वॅकन्सी डिस्कस करणार नाहीत. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात, महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात, यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि मित्रांनो, त्याचबरोबर ज्या स्टुडंटला फार्मा कोव्हिजिलन्स मध्ये जॉब करायचा आहे, तर मित्रांनो अशा स्टुडंटला फार्मा कोव्हिजिलन्सची बॅच प्रोव्हाइड केली जाते. आणि मित्रांनो, या बॅच थ्रू त्यांना रेफरन्स पण दिला जातो. आणि मित्रांनो, इझिली या बॅच थ्रू तुम्हाला फार्मा कोव्हिजिलन्स डिपार्टमेंटमध्ये जॉब भेटतो. तर मित्रांनो, याच्या रिलेटेड तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल किंवा ही आपली बॅच जॉईन करायची असेल, तर मित्रांनो जे स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हा सेम नंबर आपण डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेला आहे. तर मित्रांनो, याच्या रिलेटेड जे काही तुमचे फ्रेंड वगैरे पण फार्मा कोव्हिजिलन्स मध्ये जॉब करणार असतील, तर त्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. फायनल इयर स्टुडंट असतील, रिसेंटली पास आउट स्टुडंट असतील, ह्यांना सर्वांना हा फार्मा कोव्हिजिलन्सची बॅच जॉईन करता येते. तर मित्रांनो, ते झालं. आता आता आपण या व्हिडिओच्या मेन कंटेंट कडे वळणार आहेत, जे की असणार आहे आता कोणत्या अशा वॅकन्सीज आहेत ज्याच्यासाठी तुम्ही लगेचच ऍप्लिकेशन फॉर्म फिल करू शकता. तर याच्यामध्ये मित्रांनो पहिली जी वॅकन्सी आहे, तर ती असणार आहे मित्रांनो ड्रग इन्स्पेक्टरची. तर मित्रांनो, ड्रग इन्स्पेक्टर मेडिकल डिव्हाइसेसची यूपीएससी थ्रू 2025 ची वॅकन्सी आलेली आहे. तर मित्रांनो, या वॅकन्सीसाठी अप्लाय करायचं असेल, तर मित्रांनो तुम्हाला आजच या वॅकन्सीसाठी अप्लाय करावं लागेल. कारण मित्रांनो, या वॅकन्सीची जी डेट आहे, अप्लिकेशन ऑलरेडी स्टार्ट झालेले आहेत. आणि मित्रांनो, अप्लिकेशन क्लोज डेट जी आहे ती तुम्ही बघू शकता, 12 जून, म्हणजेच आजच मित्रांनो या वॅकन्सीची काय आहे, लास्ट डेट आहे. तर मित्रांनो, तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर आजच करावं लागेल. आणि मित्रांनो, ज्या स्टुडंटला या वॅकन्सीसाठी अप्लाय करण्यासाठी काही प्रॉब्लेम येत असेल किंवा तुम्हाला टाइम नसेल, नेट कॅफेवर जाऊन तुम्हाला भरण्यासाठी टाइम नसेल, तर मित्रांनो अशा स्टुडंटला आपण अप्लिकेशन फॉर्म फिल करून देणार आहेत. तर मित्रांनो, जो डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिला आहे हा आपला, या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा असेल, करावा लागेल. आणि मित्रांनो, अप्लिकेशन फॉर्म तिथे तुम्हाला भरून दिला जाईल. हा सेम नंबर डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेला आहे. आणि मित्रांनो, ड्रग इन्स्पेक्टरच्या टोटल वॅकन्सी ज्या आहेत या नोटिफिकेशन मध्ये, तर 20 पोस्ट आहेत. हे ऑलरेडी आपण डिस्कस पण केलेलं आहे. आणि मित्रांनो, हे लक्षात घ्या की आज लास्ट डेट आहे या ऍप्लिकेशनची. आणि नंतर एज क्रायटेरिया जो आहे या वॅकन्सी मध्ये ते आहे 30 वर्ष, हे आहे जनरल साठी आणि ईडब्ल्यूएस साठी. आणि अदर कॅटेगरी तुमची असेल तर तुम्ही तिथे एज रिलॅक्सेशन पण भेटणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, ऍप्लिकेशन फी जी आहे ते 25 RS आहे. आणि कॅटेगरी आणि फिमेल साठी तर फीसच तिथे नाहीये. तर त्यासाठी तुम्ही हे ऍप्लिकेशन फॉर्म भरलं पाहिजे. डिपार्टमेंट कोणतं येतं, सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन. आणि मित्रांनो, इथे इलिजिबल क्रायटेरिया जो आहे तो बी फार्म आहे. आणि मित्रांनो, सर्व फ्रेशर स्टुडंट या वॅकन्सीसाठी इलिजिबल असणार आहेत. तर त्यासाठी तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरलं पाहिजे. त्याच्यानंतरची मित्रांनो जे परमनंट वॅकन्सी आहे, तर दुसरी म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मित्रांनो फार्मसिस्टच्या परमनंट पोस्ट आलेले आहेत, औषध निर्माता. तर याचे मित्रांनो टोटल पोस्ट जे आहेत तर 14 वॅकन्सी याच्यामध्ये या नोटिफिकेशन मध्ये आहेत. आणि मित्रांनो, यासाठी तुम्हाला अप्लिकेशन करायचं असेल तर मित्रांनो अप्लिकेशन ऑलरेडी स्टार्ट झालेले आहेत. आणि मित्रांनो, लास्ट डेट ऑफ जे अप्लिकेशन जे आहे ना, तर मित्रांनो इथे चुकून जून झालेलं आहे, पण लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन जे आहे 3 जुलै 2025 आहे. तर मित्रांनो, या वॅकन्सीसाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर 3 जुलै पर्यंतचा टाइम तुम्हाला इथे भेटणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जेवढं लवकर होईल तेवढ्या लवकर अप्लिकेशन फॉर्म फिल करून घ्या. कारण लास्टला काय होतं, साईट चलत नाही, खूप सारे पेमेंटचे इश्यूज येतात. तर असे प्रॉब्लेम अवॉइड करण्यासाठी मी तर सजेस्ट करतो स्टुडंटला की
असे ऍप्लिकेशन जे आहेत ज्याच्यासाठी तुम्ही तयारी करताय, मेहनत घेताय, तर ते ऍप्लिकेशन तुम्ही लवकर भरलेलं कधी पण बेटर असतो. इथे एज क्रायटेरिया मित्रांनो 38 इयर एज आहे आणि त्याच्या मित्रांनो कॅटेगरीमध्ये पण तुम्हाला रिलॅक्सेशन भेटणार आहे. आणि मित्रांनो इथे जर फीस बघितली या वॅकन्सीसाठी तर फीस असणार आहे 1000 रुपये हे जनरल साठी, आणि मित्रांनो कॅटेगरीसाठी जे फीस आहे ते 900 रुपये आहे. आणि मित्रांनो हे लोक एवढी जास्त फीस घेतात आणि एक्झाम पण प्रॉपर कंडक्ट करत नाहीत. हा विषय तर आहेच स्टुडंट सोबत, तर या गोष्टी खूप साऱ्या होत आहेत. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, या वॅकन्सीसाठी डिप्लोमा स्टुडंट इलिजिबल नाहीत. सर्व डिप्लोमा स्टुडंट, इथे एकही डिप्लोमा स्टुडंट इलिजिबल नाहीये. तर मित्रांनो इथे बॅचलर इन फार्मसी म्हणजे ज्याची डिग्री झालेली आहे असे स्टुडंट इलिजिबल आहेत. प्लस मित्रांनो त्यांना 2 इयरचं एक्सपिरियन्स पण इथे लागणार आहे. तर ही खूप खराब गोष्ट आहे मित्रांनो. या वॅकन्सीसाठी डिप्लोमा स्टुडंट पण इलिजिबल झाले पाहिजेत आणि मित्रांनो हे 2 इयरचं एक्सपिरियन्स पण रिमूव्ह झाला पाहिजेत. तर आता कंडिशन तर ही आहे, तुम्हाला बॅचलर लागेल आणि प्लस तुम्हाला 2 इयरचं एक्सपिरियन्स लागेल. तर मित्रांनो ही एक वॅकन्सी झाली. त्याच्यानंतर मित्रांनो जे थर्ड वॅकन्सी आहे ज्याच्यासाठी पण तुम्ही आज अप्लिकेशन करायचं असेल तर लगेचच करू शकता. तर ती कुठली आहे? SSC फेज 13. तर मित्रांनो SSCचं माहिती आहे फेज वाईज वॅकन्सी येतात, पण याच्यामध्ये यावेळेस फार्मसीचं पोस्ट नाहीये. यामध्ये ज्युनियर सायंटिफिक असिस्टंट पोस्ट आहे, त्याच्यासाठी फार्मा कॅन्डिडेट इलिजिबल आहेत. तर मित्रांनो या ज्या पोस्ट असतात त्या रिजन वाईज असतात. आपण एका लास्ट व्हिडिओमध्ये ते कसं बघायचं, अप्लाय कसं करायचं, तर ते पण सगळं गाईड केलेलं आहे. आणि मित्रांनो ह्याच्यासाठी अप्लिकेशन ऑलरेडी स्टार्ट झालेले आहेत आणि लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन या वॅकन्सीची असणार आहे 23 जून 2025. तर मित्रांनो ही डेट लक्षात ठेवा आणि याच्या आधी तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म फिल करायचं आहे. तर मित्रांनो इथे इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे यामध्ये फक्त ज्या स्टुडंटचं एम फार्मसी कम्प्लिटेड आहे तर असे स्टुडंट इलिजिबल आहे. तिथे डी फार्म आणि बी फार्म हे स्टुडंट इलिजिबल नसणार आहेत आणि प्लस त्यांना पण 1 इयरचं एक्सपिरियन्स इथे रिक्वायर्ड असणार आहे. आणि नंतर आहे मित्रांनो एज क्रायटेरिया, तर 30 वर्ष एज क्रायटेरिया असणार आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो हे 3च परमनंट गव्हर्नमेंटच्या वॅकन्सीज होत्या ज्याच्यासाठी तुम्ही आता लगेचच अप्लिकेशन फॉर्म फिल करू शकता. त्यामध्ये ड्रग इन्स्पेक्टरचं आज डेट आहे, बाकीच्यांसाठी तुम्हाला टाइम भेटणार आहे. आणि ड्रग इन्स्पेक्टरचा फॉर्म आपल्याकडून पण भरून दिला जातो. तर डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिलाय त्यावरती तुम्ही मेसेज करू शकता. आणि मित्रांनो फार्माकोव्हिजिलन्स जी आपली बॅच आहे याच्यामध्ये जे वर्किंग रिलेटेड जे पॉइंट असतात फार्माकोव्हिजिलन्स म्हणजे कशा टाईपच्या केसेस असतात, मेड्रा कोडर काय असतो, त्याच्यानंतर नरेटिव्ह रायटिंग असेल, डेटाबेस जे फार्माकोव्हिजिलन्स मध्ये यूज केला जातो आर्गस त्याची ट्रेनिंग असेल. तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ओव्हरऑल शिकवल्या जातात. इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन असेल, या चांगल्या डिपार्टमेंटमध्ये फार्माकोव्हिजिलन्स मध्ये एक प्रॉपर वे काय असतो ज्याच्या थ्रू आपण नोटिफिकेशन कुठे बघणार, वॅकन्सीज कशा येतात, अप्लाय कसं करायचं. तर हे मित्रांनो सगळ्या गोष्टी या क्लासमध्ये तुम्हाला शिकवल्या जातील. आणि मित्रांनो याच्या रिलेटेड तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल, बॅच जॉईन करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जो हा नंबर दिलाय या नंबरवरती तुम्ही मेसेज करून बॅच जॉईन करू शकता. आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला सर्वांपर्यंत नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.